कोंडाजी बाबा डेरे यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जे कार्य होत आहे तिथे जसं आम्ही थोडं लक्ष घालून काळजीने त्या मुलांना घडवण्याचं काम करतो. मग कोण तबला वादक आहे, कोण त्या ठिकाणी पेटी वादक आहे, त्या ठिकाणी गाण्याचा सूर चांगला आहे, टाळ वादक आहे, तर त्यांना घडवण्यासाठी आळंदीवरून आपण महाराज मंडळींना बोलवतो त्या क्षेत्रातल्या दिग्गजांना. आणि त्या मुलांना तेच शिक्षण नाही, वारकरी शिक्षणासोबत असणारं सामाजिक शिक्षण म्हणजे शाळा शिकवण्याचं काम देखील केलं जातं. आणि अशाच पद्धतीने आपण देखील या ठिकाणी घडताय याचा मला अभिमान आहे. या कामामध्ये या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या खंत बोलून दाखवल्या, आपल्या मनापासून भावना व्यक्त केल्या. परंतु भावना व्यक्त करत असताना येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणची असणारी कार्यकारिणी याची आपण काळजी घेतली पाहिजे की कार्यकारिणीमध्ये जो वेळ देऊ शकतो, जो एक एक जबाबदारी स्वीकारेल, काय अशोक शेठ बरोबर का चूक, त्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे, चंग बांधला पाहिजे, स्वप्न डोळ्यापुढे पाहिजे. जशी आशाताई गेली 22 वर्ष स्वप्न बांधून संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, तसं ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावं, मार्गदर्शक म्हणून राहावं आणि नवीन जे कामाची उमेद घेऊन धावण्याची क्षमता ठेवतात आणि त्या त्या क्षेत्रातला अभ्यास ठेवतात अशा लोकांची नियुक्ती करून एक परिपूर्ण माऊली कार्यकर्ते चांगल्या पद्धतीची उभारली पाहिजे. आणि सल्लागार समिती एक अशी असली पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांच्या अनुभवाने त्यांना जे माहित आहे, जसं आता या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की इथे सगळं व्यवस्थित करण्यासाठी जो कागद लागेल नातू आणि मी पुरवायला तयार आहे, तसं सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण तुम्हाला हे तुम्हालाच सांभाळायचंय, तुम्हालाच चालवायचंय. पण नवीन युग बदलला, आपण आता थकलो, आपण चावी सुनेच्या हातात, कर्तबगार मुलाच्या हातात दिली पाहिजे अशी भावना जशी कुटुंबातल्या कर्तबगार व्यक्तीची असते, त्याच पद्धतीने आपण आता सल्लागार होऊया. आपण आता या ठिकाणी दुसऱ्यांना संधी देऊया आणि ती संधी 3 वर्ष त्या माणसाने आपलं कर्तृत्व करून दाखवावं. कारण बायलॉज असा असला पाहिजे की बायलॉज मध्ये ज्याला जितकी ताकद आहे, पळू शकतो, करू शकतो, त्या व्यक्तीला तितकी संधी दिली पाहिजे. चांगलं काम करत त्याला खूप काम करावंसं वाटलं तर निश्चितपणाने त्याला जास्त संध्या द्याव्यात, त्याला आणखी पुढची पदं द्यावी. परंतु कुठेतरी म्हणजे बाबांनी कधीही कोणाचीही एकाही पैशाची अपेक्षा न करता जी निस्वभावी त्यांनी निस्वार्थपणे सेवा केली आणि म्हणून बाळ सुद्धा बाबाच्या पायावर ठेवलं तर त्या निश्चितपणाने उद्याच्या काळात घडेल ही अपेक्षा प्रत्येकाची असायची. ज्यावेळी आम्ही या तालुक्यात आलो, लग्न होऊन जेव्हा आम्ही आलो तर आम्ही पाहायचो की रस्त्याने चालताना सुद्धा महाराजांचं बाबांचं कान डोळे बंद असायचे, चालत राहायचे आणि लोक पाया पडत राहायची. आणि एकेकाचा तो संत तुकारामांसारखा रूप असणारा महाराज आणि त्यांचे गुरु म्हणजे साधू महाराज वाईकर, आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. आज सुद्धा त्याच पद्धतीने लोकांमध्ये विश्वास, आत्मविश्वास, त्या मुलांना घडवण्याची क्षमता आपल्या आश्रमातून गेली पाहिजे. या मुलांकडनं पैसे घेणं मला काही पटत नाही, कारण आपल्याला स्वतःहून लोक आणून देतील एवढी क्षमता बाबांनी निर्माण केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये. आज आपण 4 मजली इमारत त्या ठिकाणी जसं पंढरपूरला उभी केली आहे. आपल्याला या ठिकाणी 2 वर्षापूर्वी मला भेटायला येणारी लोक सांगायची काय करू की आपल्या नाशिकला, त्र्यंबकला सुद्धा तिथे लोक जागा देऊ इच्छित आहेत, त्या ठिकाणी आपल्याला उभारायचं आहे, त्या ठिकाणी देखील आपली आश्रमशाळा पाहिजे, गेल्यानंतर तिथे विसावा पाहिजे, तिथे थांबण्याची सुविधा पाहिजे. परंतु सगळ्यात पहिलं ज्या भूमीमध्ये छत्रपतीच्या बाबा इथे जन्माला आले आणि त्यांनी इतिहास घडवला, त्यांनी परमार्थामधून भगवा पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव लौकिक मोठं केलं. घाटाच्या खाली उतरलं तरी सुद्धा आपण पाहतो की दुकानदार असतील, हॉटेलवाले असतील, त्यांच्या त्या ठिकाणी प्रतिमा पूजल्या जातात. देवाचा नाही तर बाबाचा फोटो लागलेला असतो. आणि म्हणून अशा या कोंडाजी बाबा डेरे यांनी जसं अशोक शेट्टी सांगितलं, गणेश चतुर्थीपासून सुरुवात व्हायची आणि वेळ महाराजांनी सांगितलं की इथून सुरुवात आपल्या पाताळेश्वर पासून झाली की ती पुढेपर्यंत महाराष्ट्रभर जायची. आपण देखील ती भगवी पताका खांद्यावर घेऊन धर्माचं रक्षण करू. या असणाऱ्या जागेमध्ये जी जागा बाबांची आहे त्या जागेवर काय झालं, कसं झालं, त्यापेक्षा आता एक चांगलं टाईप प्लॅन तयार करा. बघू तुम्ही असं प्लॅन
आर्किटेक्टनी असं सुसज्ज मोठं भव्य सगळीकडे तुम्हाला भक्त भवन पाहिजे, तुम्हाला जो हॉलच्या सुविधा नाहीये, समोर सुविधा नाहीये, या सगळ्यासाठी कुठे काय काय हवंय एक परिपूर्ण असं, जसं नारायणगावकरांनी आई मुक्ताईसाठी केलं, जसं वडसकरांनी देव खंडोबा देवस्थानसाठी केलं, जसं रेणुका मातेसाठी निमदरीकरांनी केलं किंवा रेणा समाधीसाठी त्या परिसरातल्या लोकांनी जसं प्रसन्न रोके यांनी केलं, त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपला एक पाईपलाईन तयार करा. मी तुम्हाला शब्द देते की या ठिकाणी आज आम्हाला संधी मिळाली, कारण जिल्हा परिषदेवर होते तोपर्यंत मला शहरात पैसा खर्च करायचा काही अधिकार नव्हता, परंतु माझ्यावर तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. पक्षाने यावेळी सगळ्यांची जिल्हा परिषद 2 वर्ष बंद आहे, पण मला नियोजन समिती दिली आणि काय दिलं त्यापेक्षा करण्याची दानत असायला पाहिजे. करण्याची दानत असेल आणि मनापासून जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही करू शकता, ही शक्ती तुम्ही मला दिलेली आहे. आणि माझी खूप वर्षाची इच्छा होती की मला शहरात काम करता यावं. या ठिकाणी बसलेल्या सगळ्या शहरातल्या माझ्या सगळ्या युवांना वाटायचं, माझ्या बॉर्डात अनिल रोकडे असतील, निलेश भाऊ असेल, गायकवाड या ठिकाणी बसलेले सगळेच, किरण असतील, सगळ्यांना वाटायचं की आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे. गणेशला वाटायचं, सगळ्यांना वाटायचं, बिरगुंडेला वाटायचं, सचिनला वाटायचं, पण मी देऊ शकत नसायचं हे मला मला कळायचं. पण आता जसं मला नियोजन समितीवर घेतलं 2 वर्षात मी कोट्यावधीची कामं या जुन्नर शहरामध्ये आणली. तुमच्या आशीर्वादाने येत्या काळामध्ये तुम्ही मला आमदार करणार ना? नक्की. लक्षात ठेवा की निश्चितपणाने तुम्ही मला आमदार करणार आहात. मला एकदाच व्हायचं, पुन्हा पुन्हा नाही व्हायचं. एकदा झाल्यावर 5 वर्षात किती दिवे लावायचे ते मी ठरवलं पाहिजे. तुमच्या अपेक्षेपेक्षा ही महिला जी 22 वर्ष तप करते तिला संधी मिळाल्यानंतर हा महाराष्ट्रातला ह्या जुन्नर शिवनेरीचा झेंडा अटकेपार दिल्लीच्या तख्तापर्यंत हलवण्याची क्षमता तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे परिपूर्ण झालेली आहे. स्वप्न इतकी आहे की येत्या काळात तुम्हाला ती मी मानत जाईल आणि केलेलं कार्य तुमच्या समोर आहे. आणि मग माझं प्रगती पुस्तक तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवायचं आता मला किती टक्क्याने पुढे घ्यायचंय आणि किती उच्चांकी मताने निवडून द्यायचंय. परंतु मी तुम्हाला सांगते, मी विडा हातात घेतलाय का यावेळी असणाऱ्या कोंडाजी बाबा डेरे परिसराची संपूर्णपणे, कारण आता आपण नुसतं शौचालयासाठी 30 लक्ष रुपये दिले, तुम्ही सांगितलं त्याचं जे एस्टिमेट होईल वॉल कंपाऊंडचं ते सुद्धा आपण आता नगर उत्थान मध्ये घेऊया. त्याला 25 लाख लागो, 30 लाख लागो, जे काही एस्टिमेट होईल ते आपण करून देऊ. कारण तुम्हाला जो त्रास होते की बाहेर काही वस्तू ठेवली की गायब होते, सीसीटीव्ही कॅमेरे मिळाले ते आणखी वाढूया. परंतु देणारे दाते भरपूर आहेत. आपलं कार्य आणि आपल्याकडे क्षमता असली पाहिजे की आपल्याला कोणाकडे पोपट मारत जायची गरज नाही पडली पाहिजे. लोक शोधत आली पाहिजे की कुठे आहे हा आश्रम की जिथे इतकं चांगलं काम चालतंय आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतःहून, आम्ही आता वैष्णवधाम मधून कुठेच जात नाही, परंतु लोक स्वतःहून तिथेपर्यंत येतात की बाबाचं गाव आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर ते स्वतःहूनच सांगतात की हे फाउंडेशन तर्फे आम्हाला शाळा उभारायची आहे. लुकिंगनी सांगितलं की आम्हाला शाळा उभी करायची आहे. हे विद्यार्थी एवढ्या लांब गावापर्यंत जातात. आपण 5वीचा वर्ग सुरू केला. मला काय सांगायचं, देणारे खूप दाता आहेत. आपलं कार्य बघून, आपलं कर्तृत्व बघून ते आपल्यापर्यंत येतील आणि ते आपल्यापर्यंत आले पाहिजे. आणि ही जी बाळ आहे ही घडली पाहिजे. एक महाराज तोला मोलाचा आहे. एक महाराज क्रांती करू शकतो आणि महाराष्ट्राच्या तख्तावर आपल्या असणाऱ्या जुन्नर तालुक्याचं नव्हे तर हे उत्तर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचं नाव गाजवू शकतो. तर निश्चितपणाने ही सगळी लेकरं उद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव देतील. फक्त ते कार्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण वाढवली पाहिजे. त्याचबरोबर सभासद वाढवताना आपल्या लक्षात येईल, सभासद जर आपण वाढवले प्रत्येक गावोगावी, आज आपण म्हणतो की गुद्दावाडी आहे, आज आपल्यातून जी व्यक्ती गेलेली आहे त्यांच्यासाठी उठल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे. कारण धोंडीभाऊ शेठ पिंगट आपल्या सोबत काम करत होते. अचानक जो ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये मी स्वतः त्यांना अगदी कथे डायग्नोस्टिक मध्ये आळेपाट्याला मी गेली तेव्हा MRI करण्यासाठी आतमध्ये ठेवलं आणि बाहेर काढलं. त्याच वेळी मला त्यांचं ते वाहतं रक्त पाहून टाके घातले तरी रक्त थांबत नव्हतं. युनिकला आम्ही घेऊन गेलो आणि युनिकला अशोक शेठ, मला त्या ठिकाणी भीती वाटत होती. मी डॉक्टर त्या ठिकाणी डेरेंना बाजूला घेतलं आणि त्यांच्या चिरंजीवाला देखील
प्रदीप भाऊला बाजूला नानांनी आम्ही घेतलं आणि विचारलं की बघा इथून आपल्याला हलवावंसं वाटतंय, कारण ओलं चिंब झालं होतं, भिजून ते बेडशीट आणि रक्त वाहत होतं आणि खरोखरच एक बाजू पूर्णपणे त्यांच्या बरगडे आणि पायाला तोडफोड झाली होती. परंतु असं त्यांच्या मुलाचा विश्वास होता की आपण इथे हे डॉक्टर चांगल्या पद्धतीने, मी डॉक्टरांना पण सांगितलं होतं की डॉक्टर साहेब तुमच्या हातात असेल तर बघा, नाही तर आम्ही पेशंट हलवतो. कारण त्यावेळी 20 लोक जखमी झाली, 4 लोक जागेवर गेली होती, त्यामुळे सगळ्यांची पळापळ होती. 4 हॉस्पिटलला पेशंट नेले होते आणि अशा दुर्दैवी घटनेत आपल्यामधला एक असा समर्थ व्यक्तिमत्व की ज्या ठिकाणी आपण तिकडे गेलो की पारगाव त्या परिसरामध्ये गेल्यापर्यंत अनेक लोक आहेत, त्या लोकांमध्ये आपला सगळ्यात मोठा समर्थक आपल्यातून गेलेला आहे. याचं दुःख कमी होणार नाही. परंतु अशी लोक जोडायची असेल तर आपल्याला सभासद आता वाढवले पाहिजेत आणि सभासद सुद्धा तसेच तोलामोलाचे पाहिजेत. म्हणजे भक्ती पाहिजे, भक्तीचा आनंद घेणारे पाहिजे आणि आपल्या सोबत चालणारे पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी मी मांडते. पण मी कमी नाही पडणार. तुम्हाला सांगते, या आश्रमात येत्या 2 वर्षाची क्रांती अशी होईल की या ठिकाणी लक्झरी आपण उभं करू शकतो, करू शकतो आणि करणारच. कारण एखादी गोष्ट ठरवली आणि मनापासून त्याचं धैर्य, आपण स्वप्न पाहिलं, ते स्वप्न साकार करण्याची क्षमता निश्चितपणाने आपल्याला देवच देणारे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण कोणी दुसरे नाही आहोत. आपण निमित्त असू, पण आपण ते घडवू. येणारी सगळी संकट पार पडतील. जे काही तुम्ही मांडलंय ते सगळं मी डोक्यात फिट केलेलं आहे. पण आजचा दिवस आपला आनंदाचा आहे. आजचा दिवस आपल्या उद्याच्या भविष्याचा आणि या मुलांना दिशा देण्याचा आहे. त्यामुळे आपल्या गोष्टी निश्चित आपण आपल्या पद्धतीने लढू आणि जे जे गेलंय ते परत आपण आणू. कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देते. या ठिकाणी आपण सगळेजण आला, सतत तुमचं लक्ष इथे राहू द्या. जसं अशोक शेट्टी मगाशी उद्या भूमिपूजन करता सांगितलं, महाराज मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बाहेर बसण्यापेक्षा सकाळी पहाटे तुम्ही लवकर उठा. तुम्ही जर आतमध्ये आलात, थोडं लक्ष दिलं सगळ्यांनी तर निश्चितपणाने वेळा ठरवून द्या. आणि दिवसातून किती सकाळी किती संध्याकाळी जर थोडा वेळ दिला आणि लोकांना भेटत राहिला, कोणताही गरजवंत येऊ दे, कोणताही पाठ सरून येऊ दे, या ठिकाणी सांगितलं वेळ मारणार नाही की इथं फक्त पाहून उभं राहिलं पाहिजे, हे सुद्धा उभं करू, त्याची सुद्धा तयारी करू. फक्त आता मग अननेसेसरी बांधकाम बंद करा, ते त्याची गरज नाही. आता जे पण करा ते प्लॅनिंग करून करायचंय. आपल्या जागेत आपल्याला कसं चांगली वास्तू उभी करता येईल. आता नवीन आपल्याला FSI वाढलाय, आपल्याला चांगल्या पद्धतीने इमारती उभी करता येऊ शकते. आता त्याकडे आपण लक्ष देऊया आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपण सर्वजण आलाच कार्यक्रमाची शोभा वाढवली. रोहितजी परदेशी, कारण तो दिलदार माणूस आहे, दिलदार बापाचा दिलदार बेटा आणि नावच आडनाव परदेशी आहे. निश्चितपणे सगळे परदेशी सारखे नसतात, पण तो चांगलं काम करेल आणि त्यालाच आपण पुढचं काम चांगलं हे काम चांगलं केलं की पुढचं काम पण त्यालाच करायला लावू. थोडं जे काही कमी जास्त झालं असेल देवाच्या बाबतीत अजिबात नाही, तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं, फक्त तुमचा आदेश. ओके, या ठिकाणी आपण बोलवलं, आदरातिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला. मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. या ठिकाणी साधेचे आपण पण आपला वेळ दिला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.